वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. ही एक जबरदस्त संधी आहे. तर मग चला आपण बघूया की या भरती प्रक्रियेत नेमकं काय काय आहे आणि त्याची सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, हे सगळं काही आपण हवेत बोलत नाहीये. ही माहिती थेट MPSCच्या अधिकृत अधिसूचनेमधून घेतलेली आहे, म्हणजे एकदम पक्की आणि विश्वसनीय. तर चला, या अधिसूचनेतले महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत फोडून बघूयात. आज आपण काय काय बघणार आहोत? तर भरतीचं स्वरूप काय आहे, पात्रतेचे निकष कोणते, महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्र लागतील, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय, म्हणजे या पदांचा स्वरूप काय आहे आणि जागा किती आहेत. ज्यांनी MBBS पूर्ण केलंय आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काहीतरी भरीव काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर आपल्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची संधी आहे. बरं, आता जागांबद्दल बोलूया. ह्या जागा वेगवेगळ्या आरक्षित प्रवर्गांमध्ये विभागलेल्या आहेत. स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय तो फक्त एक अंदाज देण्यासाठी आहे, एक उदाहरण आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी नेमक्या किती जागा आहेत याचा सविस्तर तपशील तुम्हाला अधिकृत अधिसूचनेतच मिळेल. त्यामुळे अर्ज करण्याआधी ती जाहिरात नीट वाचणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, पात्रता. म्हणजे कोण अर्ज करू शकतं? अर्ज करण्याआधी आपल्याकडे आवश्यक पात्रता आहे की नाही हे तपासणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, नाही का? ओके, तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर इथे 3 मुख्य गोष्टी आहेत. 1. तुमच्याकडे MBBSची डिग्री हवी. 2. ही डिग्री नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्टनुसार मान्यताप्राप्त असावी. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे MMC कडे झालेलं असणं बंधनकारक आहे. या 3ही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. आता वयाचं बघूया. कमीत कमी वय तर सगळ्यांसाठी 19 वर्ष आहे, पण कमाल वयोमर्यादेत म्हणजे मॅक्झिमम एज लिमिटमध्ये कॅटेगरीनुसार सूट आहे. जसं की खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्ग आणि खेळाडूंसाठी 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे. चला, आता तारखांबद्दल बोलूया. या तारखा खूपच महत्त्वाच्या आहेत. कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा, कारण डेडलाईन चुकवून चालणार नाही. तर लक्षात घ्या, अर्ज भरायला सुरुवात होते 20 मार्च 2026 पासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल 2026. आता जे उमेदवार SBI चलनने फी भरणार आहेत त्यांच्यासाठी थोडी वेगळी मुदत आहे, ती म्हणजे 11 एप्रिल 2026. पण माझा सल्ला राहील की शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेत अर्ज भरा. बरं, सगळं तर ठीक आहे, पण अर्ज करायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, बरोबर? काळजी करू नका, आपण ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. ऑनलाईन अर्ज करणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त या 6 स्टेप्स लक्षात ठेवा. सगळ्यात आधी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि स्वतःचं एक प्रोफाईल बनवायचं. मग अर्ज व्यवस्थित भरायचा, जी काही कागदपत्र मागितली आहेत ती अपलोड करायची आणि मग फी भरायची. आणि हो, सगळ्यात शेवटी पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आलाय की नाही हे तपासूनच बाहेर पडायचं. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, डॉक्युमेंट्स. अर्ज यशस्वीपणे सबमिट करायचा असेल तर योग्य कागदपत्र आधीच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. तुम्हाला जी काही कागदपत्र अपलोड करायची आहेत ती फक्त आणि फक्त PDF फॉर्मॅटमध्येच हवीत आणि प्रत्येक फाईलची साईज 50 KB पेक्षा कमी नको आणि 500 KB पेक्षा जास्त नको. एक टीप देतो, अर्ज भरायला बसण्याआधीच हे सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून योग्य साईजमध्ये तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. आता कोणती कागदपत्र लागतील याची काही उदाहरणं बघूया. जसं की तुमचं वयाचा आणि ओळखीचा पुरावा, तुमचं MBBS डिग्री सर्टिफिकेट, MMC रजिस्ट्रेशन आणि हो, जर आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर जातीचं EWS किंवा दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक उदाहरणं आहेत. संपूर्ण आणि अचूक लिस्टसाठी अधिकृत जाहिरातच बघा. तर MPSC वैद्यकीय अधिकारी भरती 2026 बद्दलची जवळजवळ सगळी महत्त्वाची माहिती आता आपल्याकडे आहे.
आता या माहितीच्या आधारावर आपल्या वैद्यकीय कारकिर्दीतलं पुढचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. अर्ज करण्यासाठी आणि संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईट्स म्हणजे mpsc.gov.in आणि mpsonline.gov.in या दोन्ही वेबसाईट्सला नक्की भेट द्या. जे कोणी पात्र उमेदवार आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.